ओव्हरलोड वाहनांच्या नावाखाली वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, बामणी टोल नाक्यावर तब्बल 150 कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी केलाय. करारात कोणतीही तरतूद नसताना 0 ओव्हरवेट आणि 10% कमी अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांकडूनही अतिरिक्त टोल वसूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. 2014 ते 2025 या काळात दररोज 2 ते 3 लाख रुपयांची वसुली झाल्याचा आरोप आहे. आरटीआयमधून माहिती मागवल्यानंतर टोलच्या संगणक प्रणालीतील जुना डेटा टेक्निकल एररच्या नावाखाली बदलण्यात आल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा जीवतोडे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट करून सीबीआयच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे 23 जुलैला आम्ही पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटकडे गेलो होतो. त्यांना माहिती दिली होती की टोलच्या निष्काळजीपणामुळं, ती जे कंपनी आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळं त्यांनी रोड मेंटेन केला नाही. त्याच्यामुळं धारीवालमध्ये काम करत असलेला तरुण भद्रावती शहरामध्ये राहणारा, ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष आहे, नगरसेवक आहे, तर तिथे तो मरण पावला. त्या ठिकाणी आम्ही तक्रार केली होती की यांच्या दिरंगाईमुळं, यांच्या चुकीमुळं तो मरण पावला. कारण की गड्ड्यामधून त्याची गाडी स्लिप झाली, मागून रोड गेला, मागून म्हणजे ट्रक गेला आणि ट्रक त्याच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो मरण पावला. तर त्याची तक्रार आम्ही केली की त्याच्या कुटुंबाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी हा रोड मेंटेन केला नाही त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी चंद्रपूरचे अधिकारी पगारे साहेब आणि भद्रावतीचे अधिकारी तिवारी साहेब यांनी सांगितलं आम्ही उद्या रोडची पाहणी करायला येतो. त्यांना आम्ही रोड घोडपेठ पासून तर नंदुरीपर्यंत दाखवण्याचं काम केलं आणि त्या अगोदर मी 2025ला ओव्हरलोडच्या नावाखाली अवैध वसुली होत आहे हे तक्रार केली होती. जवळपास ज्यांचं ओव्हरलोड नाही आहे त्यांच्याकडून सुद्धा रोज 2 ते 3 लाख रुपये रोजची वसुली त्या ठिकाणी केली जात होती व अशी वसुली 2014 ते 2025 इतका काळ चालली आणि 2025ला ज्या वेळेला आम्ही तक्रार केली त्यावेळेला त्यांनी सॉफ्टवेअर चेंज केले, तिथला सगळा डाटा निस्तनाभूत करण्याचं काम केलं आणि जेव्हा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी त्यांना त्या पत्राचा जाब विचारला तर त्यांनी त्या ठिकाणी असं उत्तर दिलं की सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी चेंजेस झाले होते, त्याच्यामुळं ते पैसे त्यांच्याकडून घेण्यात आले, तर तुम्ही स्लिप्स पाठवा, आम्ही त्यांचे पैसे परत देऊ. परंतु नॅशनल हायवे नंबर 7चा हा रोड आहे, पूर्ण देशातल्या गाड्या या ठिकाणून चालतात व जवळपास एका दिवसाला 2 ते 3 लाख रुपये अवैध वसुली त्या ठिकाणी झाली आहे. आणि असं 11 ते 12 वर्ष जर आपण कालावधी पकडला तर जवळपास 100 ते 150 करोड रुपयाचा हा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे. तर या ठिकाणी SIT चौकशी स्थापन झाली पाहिजे आणि सीबीआयच्या मार्फत सुद्धा या टोलची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि फास्टॅग मधून जे पैसे कटत आहे ते तर कटतच आहे, परंतु ओव्हरलोडच्या नावाखाली पूर्ण या 11-12 वर्षाच्या काळामध्ये किती रुपये वसूल केले यांनी आणि त्याच्यामध्ये वैध वसुली किती आणि अवैध वसुली किती याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे. पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येतो, तेव्हा आम्ही भद्रावती शहरातले सगळे नगरसेवक, नगराध्यक्ष आणि स्वतः मी आणि आमच्यासोबत आमचे 1-2 पदाधिकारी असे आम्ही त्या ठिकाणी रस्ता दाखवायसाठी गेलो आणि टोलवरती ते जे टोल मॅनेजर होते त्यांना पीडब्ल्यूडीचे अधिकारी तिवारी साहेब आणि पगारे साहेब यांनीच फोन करून बोलावलं. त्यानंतर त्या ठिकाणी आम्ही तिथं उभं राहून संभाषण केलं, परंतु रोड अडवण्याचं कुठलंही कारण नव्हतं. दोन्ही बाजूनी गाड्या येणं जाणं चालू होतं. भरपूर जर तुम्ही बघितलं टोलवर काही प्रॉब्लेम झाला तर बाकीचे लेन चालू राहते, त्याच्यामुळे आम्ही कुठलाही लेन अडवला नाही, कुठेही ट्रॅफिक हे नाही केलाय. 24 तारखेची घटना होती. 31 तारखेला कोणाच्या तरी दबावाखाली आमच्या मुकेश जीवतोडेसह 20 ते 25 लोक असा गुन्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखल केलाय. त्याच्यामध्ये 100% नेते लोकांचा हात आहे, काही मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या काही लोकांचा हात आहे, लोकप्रतिनिधींचा हात आहे आणि जे मी सांगितलं आहे तुम्हाला तर ते मी लवकरच तुम्हाला पुराव्यासहित देईल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com।